गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्राचार्य डॉक्टर देशमुख सर यांच्या शुभ हस्ते प्राचार्य देशमुख टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे आज विद्या मंदिरी राठोर आले पाहुणे स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे मूळ गाव स्वागताला भलेले शब्द झाले चांदणे स्वागतम सुस्वागतम हो थोर आले पाहुणे स्वागतम सुस्वागतम हो शब्द झाले चांदणे राहू द्या शीश तुमचा ज्ञान भक्तांसोबत राहू द्या शीश तुमचा
आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ बंडेवार सरांच्या सेवेची सुरुवात लातूर येथील रामचंद्र बंधवा ज्ञानेश्वर कनिष्ठ महाराज झाली. तेथे त्यांनी सन 1994 ते 2018 पर्यंत 25 वर्षे निष्ठेने सेवा केली. शासकीय नियमातील बदलामुळे ते आपल्या महाविद्यालयात किमान कौशल्य विभागाकडे अकाउंटिंग ऑडिटिंग या विषयाकडे सन 2018 पासून सेवेमध्ये रुजू झाले आणि आजपर्यंत ते संस्थेच्या ध्येय धोरणानुसार सेवा करीत आहे. 2 वर्षापूर्वी सरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली होती, परंतु माननीय प्राचार्य साहेबांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी पुन्हा नव्या उमेदीनं आजपर्यंत साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी सेवा केली. त्यांचा मुलगा महर्षी हा कराड येथील वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या 3य वर्षामध्ये आहे. या ठिकाणी मोजकच बोलावं लागतं म्हणून या ठिकाणी थांबतो. मान्य या सर्व मान्य सहकारी गुरुदेव कार्यकर्ते, औरंगाबाद विद्यापीठाअंतर्गत जेवढी महाविद्यालय येतात त्यापैकी आपले महाविद्यालय प्रसिद्ध आहे. अशा महाविद्यालयात मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल प्राचार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी लातूर येथे 1994 पासून कार्यरत आहे. आमच्या लातूर पॅटर्नचा उल्लेख सर्व महाराष्ट्रात केला जातो. त्या अनुभवाचा फायदा आपल्या महाविद्यालयात गेल्या 6 वर्षापासून माझ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ करण्याचा मी प्रयत्न केला. 2018 आणि 19 मध्ये विद्यार्थी संख्या जास्त होती. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रत्येक टॉपिक वाईज मी परीक्षा घेतलेली आहे. सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, माणसाने स्वतःचे कर्म चांगले करावे, आपण आपल्या कामात गुंग व्हावे, आपले ध्येय काय आहे त्याचाच पाठलाग करावा, म्हणजे आपणास यश प्राप्त होते. दुसरे मी आपणास सांगू इच्छितो, माझ्या पूर्वीच्या कॉलेजमध्ये संख्या अपुरी असल्यामुळे मी अतिरिक्त झालो नाही. ते शासकीय नियमामध्ये बदल झाल्यामुळं 80 विद्यार्थी असताना देखील मला इथे यावं लागलं. इथे येण्याच्या अगोदर माझ्यासमोर 3 पर्याय होते. एक पीपल्स कॉलेज नांदेड होता, त्याच्यानंतर उदगीरला होता आणि हा उस्मानाबादला होता. या तिन्हीचा विचार करीत असताना माझ्या मनात एक विचार आला, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांची संस्था आहे, तेव्हा मी या संस्थेची निवड केली आणि मग मी इथे आलो. त्यावेळेस मला प्राचार्यांनी खूप आवर्जून माझं स्वागत केलं, आधार दिला. पहिलं 1 वर्ष मला खूप त्रास गेला, पण साहेबांना समोर मी सांगितलं, साहेब पाठीशी राहिले. त्याच्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा प्रयत्न केला. साहेबांनी पुन्हा मला पुढाकार दिला आणि माझ्यासाठी मी सकाळी कॉलेज केलं आणि मग मी सकाळी येऊ शकलो आणि त्याच्यामुळे 2 वर्ष माझे सुखात गेले. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांचा सहवास मला लाभला. त्यात आपल्या सगळ्याकडे असलेल्या चांगल्या गुणांचा मी नेहमी आत्मसात केलेले आहेत. माझ्या कामात मी व्यस्त राहत होतो, मी कुणातही जात नव्हतो, मी माझे कर्म करत होतो, मला याचा आनंद आहे. तसेच माझे कौटुंबिक आयुष्य खूप छान आहे. माझ्या आयुष्यात माझ्या पत्नीने गेली 30 वर्ष रोज सकाळी उठून टिफिन करून दिला, त्यांना पण धन्यवाद. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. 26 एप्रिल 2024 ला माझ्या मुलीचे लग्न झाले असून मुलगा MBBS कराड येथे MBBS करतो आहे, सेकंड इयरला आहे. त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. गेल्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप छान काही योग आले, आनंद घेतला. आणि तसेच मी प्राचार्याने विनंती करू इच्छितो की तुम्ही खूप भाग्यवान आहात सर. आज खूप योग छान आहे, तुमचे गुरु आले, तुम्ही माझे गुरु आहात आणि त्यानिमित्त मी तुम्हाला एक माझी विचार मांडतो, तो तुम्ही छानपणे ऐकावा आणि त्याचा आत्मसात होईल मला 100% खात्री आहे. मी लहानपणी मोठा घास घेतो असं समजा. का भाग्यवान आहे, तुमच्या हाताखाली ही सगळी मंडळी काम करते सर. ही खरी सगळी मंडळी खूप हुशार आहेत, तज्ञ आहे, उच्च विद्या विभूषित आहे. त्यांच्यावर तुमची छत्रछाया प्रेमाची खूप गडद असू द्या, ज्याच्यामुळे की आमच्या सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होईल.
ज्यातून समाधान मिळेल, ज्यातून शिक्षणाची प्रगती होईल आणि बापूचे जर ठरवलेले ध्येय 1000% साध्य होईल याची मी खात्री देते तुम्हाला. ह्या सर्व गुरुदेव कार्यांची मन मी मनातून ओळखतो, यांच्या भावना ओळखतो आणि आज त्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करून दाखवतो. हे सहज सोपं आहे सर, अतिशय सोपं आहे. पण मी जसं सोपं समजतो तसं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त सोपं आहे. तर एवढी विनंती आहे, त्या सर्वांनी मला या ठिकाणी आधार दिला, माझे मनोगत ऐकलं, सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. साळुंखे म्हणाले, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा विचार आपल्या वर्तनातून, आपल्या कृतीतून ज्यांनी आयुष्यभर जपला, वाढवला, उभा केला, नवे नवे डॉक्टर देशमुख साहेबांसारखे विद्यार्थी ज्यांनी घडवले, अशा आजच्या अमृत महोत्सवी सत्कार मूर्ती समारंभाचे सत्कार मूर्ती डॉक्टर दापके सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रभावी नियंत्रक, अचूक नियोजक आणि कार्यक्षमता आणि गुणवत्ता यांच्या माध्यमातून महाविद्यालयाचं नाव विद्यापीठ आणि संस्था पातळीवर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने घेऊन जाणारे आमचे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर, संस्थेच्या ध्येय धोरणानुसार किंवा प्रघातानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांचा सत्कार करण्याची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये एक आदर्श प्रथा आहे. सेवानिवृत्त होत आहेत. कदाचित वयाची मर्यादा नसती तर अजूनही तुम्हाला प्राचार्याने जाऊ दिलं नसतं. परंतु वयाला काही कोर्टाचा स्टे घेता येत नाही, ते सतत चालतच असतं. हे माझ्या अमृत महोत्सवावरून मला समजतं. त्यांच्याबरोबरच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सौ बंडेवार वहिनी, लॉ कॉलेजचे प्राचार्य मुरली कृष्णा सर, बीएड महाविद्यालयाचे कांबळे सर, पवार सर, त्यांचे MCU मधले सहकारी लवे सर असतील. आता मला वाटतं एकटेच राहिले काही. लातूरून अगत्यपूर्वक समय आणि प्रसंग याचे औचित्य साधून उपस्थित असलेले त्यांचे मित्रवर्य आणि आपण सर्व बंधू भगिनी, परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखेंनी आत्ताच आगळे सरांनी सांगितल्याप्रमाणे बापूजींनी शिक्षणाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून राजकारणातल्या त्या काळात भरपूर संधी असतानाही या प्रदेशाला शिक्षणाची गरज आहे. शहरी भागामध्ये शिक्षण काही प्रमाणामध्ये केंद्रित झालेलं आहे, पण ग्रामीण भाग शिक्षणापासून पोरका आहे हे लक्षात घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली आणि या संस्थेचं उच्च शिक्षणातलं पहिलं पाऊल आजच्या धाराशिव सारख्या शहरामध्ये बापूजींनी टाकलं. त्यामुळे संस्थेमधलं हे सर्वात सिनियर कॉलेज आहे. उच्च शिक्षणाचे बहुतेक विविध प्रयोग या महाविद्यालयामध्ये झाले, पाहिले आणि ते यशस्वी झाले. आणि म्हणून अशा महाविद्यालयापुढे येत असताना खरं तर सगळ्यांनी कमी शब्दामध्ये जास्त बोलून गेलेले आहेत आणि माझ्या पुढे हा प्रश्न आहे की आता कमी शब्दामध्ये किंवा त्या सूत्रामध्ये कसं बोलायचं. कारण
या व्यासपीठाचा जर विचार केला किंवा आपल्या स्टाफचा जर विचार केला तर खरोखरच बुद्धिवान येऊनही गेले आणि इथं बुद्धिवान घडले आणि बुद्धिवानांनी इथं काम पण केलं. आत्ताच लोंढे सरांची 31 आणि 32 नंबरची पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन झालं. खरं तर महाविद्यालयाची गुणवत्ता ही प्राध्यापकांच्या एकूण शैक्षणिक कार्यावरून बाहेर चर्चिली जाते, ओळखली जाते. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक लिहिता, एखादा लेख लिहिता, एखादं काही रिसर्च काही पेपर पब्लिश करता, तेव्हा त्यामधून आपली गुणवत्ता लक्षात येते. आणि जेव्हा शिक्षक गुणवत्तापूर्ण असतो तेव्हा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी सुद्धा घडत असतो. आणि म्हणून आपली गुणवत्ता ही आपल्या ठिकाणी राहत नाही तर ती पर्क्युलेट होत पुढच्या पिढीकडे सुद्धा जात असते. आणि ते काम आपल्या या स्टाफच्या मंडळीने अत्यंत प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, करत आहेत. आत्ताच लवे सरांनी सांगितलं की बंडेवार सर अत्यंत मग्न होऊन विद्यार्थ्याला शिकवत होते. त्यावेळी मला एक रवींद्रनाथ टागोराची गोष्ट आठवली. रवींद्रनाथ टागोर एकांत पद्धतीने एका खोलीमध्ये शांत वातावरण अशा ठिकाणी लिहित बसलेले होते. दार उघडच होतं तेव्हा बाहेरनं एक दरोडेखोर पद्धतीचा हातात चाकू घेऊन एक माणूस आला. रवींद्रनाथ टागोरांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही, परंतु कोणीतरी आले हे पाहिल्यानंतर त्याने थोडंसं पाहिल्याबरोबर तो माथेफिरू किंवा हातात चाकू घेऊन आलेला माणूस जो होता तो म्हणाला की मी तुम्हाला मारणार आहे, तुमचा खून करणार आहे. तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणाले की ठीक आहे, जरूर माझा खून कर, परंतु माझ्या डोक्यात एक अत्यंत चांगली संकल्पना आहे आणि ती संकल्पना मी कवितेच्या रूपातून या कागदावर लिहित आहे. ही संकल्पना पूर्ण झाली, माझी कविता पूर्ण झाली की जरूर तू मला मार. आणि त्या पद्धतीने ती कविता काही वेळामध्ये पूर्ण झाली आणि रवींद्रनाथ टागोरने त्या माणसाकडे पाहिलं, हा आता मी मरायला तयार आहे, तू मला मार. तेव्हा एवढ्या वेळेमध्ये त्याच्या डोक्यात काय विचार आले काय माहित नाही. असं म्हणल्याबरोबर त्या माथे फिरून चाकू दाराच्या बाहेर फेकून दिला, टागोरांचे पाय धरले आणि माफ करा असं सांगितलं. खरं तर तन्मयता, एकाग्रता, एखाद्या गोष्टीमध्ये मग्नता ही अत्यंत महत्वाची असते, काहीतरी निष्पत्ती निर्माण करणारी असते. बंडेवार सर आपली ही मग्नता निश्चितच आपल्या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी पुढची निर्मिती करण्यासाठी म्हणून उपयोगाची ठरू शकते. त्यांच्या कारण आपला विषय हा व्यावसायिक कौशल्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अत्यंत महत्वाचा आहे. आज शिक्षणावर मोठ्या प्रमाणामध्ये एक अराजक आलेला आहे असं म्हणूया. एक काळ असा होता की गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने वगैरे चालू होतं, नवे नवे प्रयोग व्हायला लागलेले आहेत. आज म्हणजे व्यावसायिक शिक्षणाकडं कौशल्यावर भर आलेला आहे आणि त्यापुढे जाऊन तंत्र शिक्षण पण त्याच्यामध्ये आलेलं आहे. वाणिज्य शिक्षणामध्ये सुद्धा नवे नवे अशा पद्धतीचे काही प्रवाह आलेले आहेत. कला शाखेमध्ये सुद्धा नवीन पद्धतीचे तंत्र आलेले आहेत आणि यामधून जी सरांची जर एक फॅकल्टी लक्षात घेतली, कॉमर्स म्हणा त्याला किंवा वाणिज्य म्हणा, खरं तर ही शाखा संपूर्ण जगाच्या संस्कृतीला एकत्र जोडणारी शाखा आहे. व्यापाराच्या निमित्तानं असेल, व्यवसायाच्या निमित्तानं असेल, इंडस्ट्रीच्या निमित्तानं असेल, तर संपूर्ण जगाला एकत्र जोडणारी अशा पद्धतीची शाखा आहे. म्हणजे त्या जागतिक संस्कृतीला जवळ आणणारी ही शाखा आहे आणि अशा शाखेमध्ये आपण काम केलेलं आहे. त्यामुळं आपलं काम हे फक्त स्थानिक पातळीवरलं उपयोगाचं नाही, आपण दिलेलं ज्ञान हे जागतिक पातळीवर सुद्धा जाऊ शकतं. आणि त्यामधून जर आजचा विद्यार्थी घडत गेला, म्हणजेच कॉमर्समधून जॉब सीकर नसला पाहिजे,
काम शोधणारा माणूस निर्माण व्हायला नको, जॉब क्रिएटर असला पाहिजे. आणि म्हणून रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, वरच्या पायरीवर चढता आलं पाहिजे आणि यशाच्या जवळ त्याला जाता आलं पाहिजे. अशा पद्धतीची आपली ही फॅकल्टी आहे. त्या पद्धतीचा आपण प्रयत्न केलेले आहेत असं आत्ताच्या मान्यवरांनी जे काही आपल्याबद्दल मनोगत व्यक्त केलं त्यावरून दिसून येतं. इथून पुढच्या कालावधीमध्ये आपणही काही प्रत्यक्ष, आता सर म्हणाले की काही ते थेरॉटिकल आहेत इकॉनॉमिक्समध्ये, पण आपण प्रॅक्टिकल आहात, तेव्हा आपलं प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते नक्कीच इतरांना प्रेरणा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून उपयोगात पडेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि खरं तर सॉक्रेटिसने म्हटलेलं आहे की गुणवत्तेची कदर केली पाहिजे आणि समाजामध्ये ती भावना असली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रातली गुणवत्ता असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल, साहित्य असेल किंवा आणखी कुठलं क्षेत्र असेल तर त्याचा सत्कार हा करावा अशा पद्धतीची अपेक्षा सॉक्रेटिसने व्यक्त केली होते. कारण ज्याचा सत्कार केला त्याचा तर सत्कार होतोच, परंतु ज्यांनी सत्कार आयोजित केला त्यांच्या या भावनेचा सुद्धा सत्कार त्याच्यामध्ये होत असतो. म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये जेवढा या बंडेवार सरांच्या सेवानिवृत्त सत्काराचा समावेश आहे तेवढंच प्राचार्यांच्या या आयोजनाचा सुद्धा सत्कार त्यामध्ये सामावलेला आहे. आणि म्हणून या प्रसंगी या किंवा अमृत महोत्सवाचा विषय खरं तर माझ्याही डोक्यात नव्हता. ही संकल्पना कधी अशी चर्चेत पण नव्हती, असली तर कौटुंबिक पातळीवर. परंतु नवीन नवीन काही संकल्पना यायला लागल्यात. लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग जसं असतं त्याच्यावर भरपूर त्याच्याही चर्चा होतात, खर्च होतो वगैरे. परंतु अमृत महोत्सव खरं तर ह्याच्यात काही कर्तव्य केलं आणि कर्तबगारी केली म्हणून सत्कार असं नाही. मी तर असं समजतो हाय 75, बाकी कशानं उन्हाळ्या पावसाळ्यानं फक्त 75 झाले. बाकी काही इतर गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर त्याला वयाची अट नाही. आणि जेव्हा आता इथं बसल्यानंतर मी आठवलो की या महाविद्यालयाचे प्राचार्य खरोखरच दीर्घायुष्यमान होतात. हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कनबरकर सर 90 गाठले. दुसरे प्राचार्य वेदकुमार वेदांकार सर आज 92 वर आहेत. तिसरे प्राचार्य विजय वाळके सर आजही 51 वर्षावर आहेत. मग या परिसरामध्ये, इथल्या गुणवत्तेमध्ये, इथल्या सहवासामध्ये असं काहीतरी औषध आहे, असं काहीतरी टॉनिक आहे, असं काहीतरी शक्तिवर्धक घटक आहे की माणसाला दीर्घ आयुष्य लाभू शकते. या पद्धतीने जर विचार केला तर या मातीमध्ये जे गुण आहेत ते इथं राबलेल्या माणसामध्ये नक्कीच येतात अशी माझी तशा पद्धतीची भावना झालेली आहे. आणि इथून पुढे जे प्राचार्य होतील त्यांनी सुद्धा शतकी गाठतील अशा प्रकारचं वातावरण एवढं राबणं त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि तशा प्रकारची अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवूया. प्रत्येक जण दीर्घायुष्य होऊया. स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर विचार केला तर लोंढे सर सांगतील की भारतातल्या लोकसंख्येचं आयुर्मान 40 वर्षच होतं. परंतु स्वातंत्र्यानंतर आरोग्याच्या सोयी वाढत गेल्या, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयी वाढत गेल्या आणि आज आपलं आयुष्य दुप्पट झालेलं आहे जवळपास. आणि त्यामुळं आरोग्य व्यवस्थेचा सुद्धा, आरोग्य सेवेचा सुद्धा, वैद्यकीय सेवेचा सुद्धा या ठिकाणी दीर्घायुष्य होण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा उपयोग झालेला आहे, होत आहे. आणि मग बऱ्याच वेळा होतं असं की पेन्शनर्स काही असोसिएशन आहे. आम्ही एकदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं अशा पेन्शनरचा एक कार्यक्रम ठेवला. प्रत्येकाने तक्रारी सुरू केल्या. माझा मुलगा असा, माझी सून तशी, आम्हाला कोणी बघत नाही, अशा अर्थात साधारण
पॉझिटिव्ह बोलणारे फार 10% पण निगेटिव्ह बोलणारे 90%. परंतु मी वेब जर्नल जरा रेफर केलं आणि त्यामध्ये असं दिसून आलं की वार्धक्यामध्ये सुद्धा आनंदी राहता येतं. त्याच्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात. वार्धक्यामध्ये माणसानं लवचिक असावं. वार्धक्यामध्ये माणसानं हट्टी होऊ नये. बहुतेक दिसतं पण होऊ नये. वार्धक्य आलं की समोरच्याचे प्रस्ताव विना तक्रार ऍक्सेप्ट करावेत. वार्धक्य आलं की फार सल्ले देत बसू नये. आणि काही सामाजिक काही करता आलं तर त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि ह्या गोष्टी जर घडत गेल्या, वार्धक्यात माणसं लवचिक झाले तर खरंच तर त्यांचं आयुष्याची संध्याकाळ निश्चित आनंदमय जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. नाहीतर होतं काय, मी कालच एका लग्नामध्ये विचारलं, सगळीकडे पाहिलं तर सगळे 60-65च्या वर पुढचेच. मग विनोदानं मी म्हणालो की सगळेच पेन्शनर दिसायला लागलेत. आता आजोबा झाल्यानंतर 2च कामं असतात. एक तर नातवंडांना शाळेत पोहोचणं आणि घेऊन येणं, नाहीतर अशा जिथं मुख्य माणसं जाऊ शकत नाही तिथं कार्यक्रमाला, लग्न समारंभाला जाणं. तेव्हा हे कॉमन झालेलं आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये अमृत महोत्सव खरं तर काही संस्थांचा होतो, काही ज्यांनी काहीतरी उभं केलेलं आहे अशांचा त्या ठिकाणी अमृत महोत्सव वगैरे हा केला जातो. त्यांचं कार्यही ते दाखवता येऊ शकतं, पाहता येऊ शकतं. या एकूण वयोमानाचा जर विचार केला तर आज वयाबरोबर ज्ञान सुद्धा खूप वाढलेलं आहे. जेवढं 50 वर्षाच्या माणसाला ज्ञान आहे तेवढा 4थीतल्या लेकराला सुद्धा ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आज मोबाईल कोणाला ऑपरेट करता येत नाही, पण 3री-4थीचे लेकर करेक्ट ऑपरेट करतात ते. आणि आजोबाला किंवा पणजोबाला जे असतील त्यांना ते कशा पद्धतीने करायचं हे शिकवू शकतात. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये वयापेक्षा सुद्धा ज्ञानाला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. काही वेळा म्हणतात की आता वय झालं, राजकारणातून रिटायर व्हावं. त्याच वेळी दुसऱ्या महिन्यामध्ये ट्रम्प सारखा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळं वय हे आज रिटायर होण्याचं आहे किंवा नाही अशी शंका समाजकारण आणि राजकारणामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळं एक काळ असा होता की वयाचा बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ग्रे हेअर्स म्हणजे पांढरे केस झाले की त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे. परंतु अशी काही गरज आहे असं वाटत नाही. परंतु प्राचार्य साहेबांनी व्यक्तिगत स्नेहापोटी, आपुलकीपोटी, एकमेकांच्या ऋणानुबंधापोटी तुम्ही कार्यक्रमाला आलंच पाहिजे असं आग्रह केला. खरं तर मी त्यांना सांगितलं होतं, माझं पत्रही लिहून तयार होतं, सर येऊ शकत नाही आणि ह्या कार्यक्रमाची काही गरज नाही, आपण भेटत राहू. परंतु त्यांचा एवढा आग्रह आणि आलंच पाहिजे म्हटल्यानंतर मी बाहेर गाऊन डायरेक्ट या ठिकाणी चालू. चांगलं ऐकायला मिळालं. परत काही वर्ष मागे गेल्याचा आनंद मिळाला. या परिसरात वावरल्यानंतर आल्यानंतर जुन्या आठवणी येतात, जुने विचार लक्षात येतात आणि त्यामधून मग कसं होतं की एक शक्ती घेऊन गेल्यासारखं वाटतं. म्हणजे कधी कधी असं होतं की कोणीच ओळखीचं नसतं. एखादी विद्यार्थी ग्रॅज्युएशन होऊन गेला आणि पुन्हा
25 वर्षाला किंवा त्याच्या 60व्या वर्षी किंवा त्यानं त्याच्या सेवेतने रिटायर झाल्यावर पुन्हा जर या ठिकाणी काठी टेकवत आला, सगळीकडे पाहिलं कोणीच ओळखीचं दिसत नाही, मग शेवटी थोडं कुठं तरी बसायची जागा असेल तिथं बसला, जिथं पाणी प्यायची सोय असेल तिथं अर्धा ग्लास पाणी पिला आणि परत जायला निघाला, तर ती अर्धा ग्लास पाणी सुद्धा त्याला पुनर्जीवन दिल्यासारखं एवढी शक्ती त्या परिसरामधून मिळू शकते. तशा पद्धतीचा हा कार्यक्रम मला एक नवी प्रेरणा, नव प्रोत्साहन, नवा उत्साह देण्यासाठी म्हणून उपयोगी पडेल असं मी समजतो. आणि या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल माननीय प्राचार्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण जे काही बरेच बहुतेक सर्व परिचित आहेत किंवा आपण सुद्धा आपल्या विषयामध्ये जे आहे आपल्या विद्यार्थ्यांना सर्व योग्य पद्धतीने न्याय देणारे आहात. अलीकडे होते काय, ऑनलाईन बरंच चालतं, विद्यार्थी काही फारसे उपस्थित राहत नाहीत, त्यामुळं प्राध्यापकाला बऱ्याच वेळा अस्वस्थ होतं. शिकवणारा, अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकाला अस्वस्थ होतं की समोर ऐकणारं कोणी नाही, चर्चा करणारा कोणी नाही. आणि त्यामुळं तशा पद्धतीचं वातावरण शिक्षणामध्ये अराजक निर्माण होतं की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. शिकून काय करावं असा सरळ प्रश्न स्टँडवर सुद्धा ऐकायला मिळतो. आणि त्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं, गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतं, बेरोजगारी ही वाढलेली दिसून येते. आणि तरी परंतु शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बापूजीचं जे ध्येय होतं की बापूजीचा विचार किंवा एकूण बोधचिन्ह जर आपण संस्थेचं पाहिलं तर त्यावर लिहिलेलं शिक्षण असेल किंवा इतर असेल, बापूजीचा विचार हा आध्यात्मिक निष्ठा असणारा विचार होता. तरी परंतु बापूजीला वाटत होतं की विज्ञानवादी विवेकानंद या संस्थेमधून निर्माण व्हावेत आणि त्या पद्धतीने त्यांनी तशा प्रकारचे प्रयत्न केलेले होते. आणि असे विज्ञानवादी लोक, गुणवत्तापूर्ण लोक या संस्थेमधून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा या समाजाला उपयोग होतो आहे. किंवा या प्रसंगी किंवा या कार्यक्रमासाठी मला खरं तर सरांच्या केवळ प्रेमामुळं या ठिकाणी यावं लागलं. बऱ्याच वेळा असं होतं की काही वेळा गपचूप ऐकावं लागतं, नकार देता येत नाही. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे वार्धक्यामध्ये ते मला आता करता येणार, त्या पद्धतीनं मी आलो आणि हा कार्यक्रम झाला. खरं तर कृष्णमूर्ती सर, त्यांच्या अगोदर चौधरी सर, लॉ कॉलेजबद्दल एक वेगळीच आस्था, आत्मीयता या ठिकाणी असते. या अमृत महोत्सवासाठी मला सकाळी पहाटे अमेरिकेमधनं शुभेच्छा आल्या. लॉ कॉलेज असतं एक वेस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट, एक हैदराबाद, एक काय ओंगोल, म्हणजे वैयक्तिक हितचिंतक असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या म्हणून समजल्या जातात. आणि जसं आता त्यांचं सरांचं जे व्यक्तिगत पातळीपेक्षा म्हणजे कुठलेही शिक्षण हे व्यक्तीपेक्षा, संस्थेपेक्षा किंवा काळापेक्षा राष्ट्राला किती उपयोगाचं पडेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं तर या शिक्षण संस्थांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने गौरव होऊ शकतो, ते होत आहे. तेव्हा मी काही जास्त बोलत नाही. आपल्या सर्वांचे आभार, निमंत्रणाबद्दल प्राचार्य साहेबांचे आभार व्यक्त करून थांबतो. पण अनेक संकटांनी खेचून आणलेलं यश हा इतिहासच घडत असतो. हा इतिहास आपल्या कृतीतून घडावा. 7.5 एकराच्या परिसरातला खडानखडा हा बापूजींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि तो बापूजींच्या मालकीचा आहे. हा विचार ज्यांनी आत्मसात केला, जगला, वाढवला व आमच्यापर्यंत रुजवला ते या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, मराठवाडा विभाग प्रमुख माननीय प्राचार्य डॉक्टर JS देशमुख सर, आपणास विनंती, आपण अध्यक्षीय समारोप करा. तर असे या त्रिस्तरीय अशा पद्धतीच्या समारंभाचे प्रमुख सत्कार मूर्ती माझे गुरु, या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावरती काम केलेले
आमच्या कॉमर्स विभागाचे डीन राहिलेले, मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर राहिलेले, आपल्या इथं असणाऱ्या उपकेंद्राचे पहिले संचालक म्हणून ज्यांनी दीर्घकाळ खऱ्या अर्थानं त्या उपकेंद्राची पाया ज्यांनी त्या ठिकाणी भरला आणि त्या पद्धतीने ते उपकेंद्र आज उभं राहिले, त्या केंद्राचे संचालक राहिलेले, संस्थेमध्ये आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक राहिलेले, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, संस्थेचे सहसचिव, दोन्ही विभागाचे सचिव म्हणून काही काळ काम केलेले, पतसंस्थेचे डायरेक्टर, पतसंस्थेचे चेअरमन, अशी कितीतरी पदावरती काम केलेलं हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आणि ज्यांनी माझ्यासारखे असे कितीतरी विद्यार्थी घडवले ते माझे आदरणीय गुरु डॉक्टर दापके सर. त्यांच्या वयाच्या 75 वर्ष त्या ठिकाणी ते पदार्पण करत आहेत. त्यानिमित्तानं एक सन्मान त्यांचा आपल्या साक्षीनं या ठिकाणी व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दुसरे सत्कारमूर्ती जे सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत ते प्राध्यापक बंडेवार सर, प्राध्यापिका सौ बंडेवार वहिनी, की ज्यांनी आपल्या 30 वर्षाच्या एकूण सेवेतून त्यातली फक्त 6 का 7 वर्षच या संस्थेमध्ये या महाविद्यालयात ज्यांना त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली असे सत्कारमूर्ती प्राध्यापक बंडेवार सर, आपल्या डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर कृष्णमूर्ती सर, सुशीलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कांबळे, अध्यापक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पवार सर गेले किंवा आहेत गेले, बंडेवार सर ज्या प्रशालेत सुरुवातीला काम करत होते त्या प्रशालेचे मुख्याध्यापक, तिथले सर्व सहकारी आणि माझे सगळे उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते बंधू भगिनी, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना किंवा अध्यक्ष समारोप करत असताना सुरुवात कुठून करावी हा माझ्या पुढे प्रश्न आहे. तर मी सर्व सुरुवातीला म्हणजे कर्तव्य मी त्या ठिकाणी सुरुवातीला पार पाडतो. कर्तव्याची जाणीव ठेवून अगोदर स्टाफ मीटिंगचे जे 1-2 विषय आहेत तेवढं मी पूर्ण करतो, नंतर मी आपल्या कार्यक्रमाकडे वळतो. आत्ताच आपल्याला सगळं नॅकच्या संदर्भातलं किंवा IQACच्या संदर्भातलं किंवा परीक्षेच्या संदर्भातलं उगले सरांनी असतील किंवा तुमचे डॉक्टर फुलसागर सरांनी सांगितलेले जे इन्फॉर्मेशन आहेत ज्या रिलेटेड टू आवर सिनियर कॉलेजच्या स्टाफसाठी आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि त्या पद्धतीनं जे AQR उद्या 31 डिसेंबरच्या आपल्याला नॅक ऑफिसला सबमिट करायचं आहे त्याची पूर्तता सगळ्याच क्रायटेरियन हेड्स आणि डिपार्टमेंट हेड्सनी त्या ठिकाणी वेळेत पूर्ण करावी हे एक आग्रहाचं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माझं सांगणं असेल. सुरुवातीला ज्या विद्यापीठाच्या परीक्षा आता चालू आहेत त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे रिपीटर्स होते त्याची परीक्षा संख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी 1-2 ब्लॉक होते, त्याचं कामकाज उगले सरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चालू आहे. चांगल्या पद्धतीने परीक्षा चालू आहेत आणि आता सध्या मला वाटतं विद्यापीठाच्या रेग्युलर परीक्षा सुरू झालेल्या आहेत. आपल्या शहरामध्ये अनेक महाविद्यालय त्याच्यामध्ये सायन्स स्ट्रीम आपल्याकडे आलेले आहे, त्याच्यामुळे सायन्स स्ट्रीमचे जेवढे विद्यार्थी तेवढे परीक्षा आपल्या इथं सुरू आहेत. त्याचंही ज्यांना सुपरविजनचं काम वगैरे अलॉट केलेलं असेल ते त्यांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याच्यात व्यत्यय न येऊ देता त्या ठिकाणी पार पाडावं. आणि 17 डिसेंबर पासून आपल्या ज्या काही होम एक्झामिनेशन न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे फर्स्ट इयरचे येऊ घातलेले आहेत त्यालाही आपण सगळ्यांनी त्या परीक्षेची जबाबदारी आपल्याला दुहेरी पद्धतीने पार पाडायची. परीक्षाही संपन्न करून घ्यायच्या, पार पाडायच्या, तर त्याचं असेसमेंट करून त्याचा रिझल्टही आपल्याला विद्यापीठाकडं वेळेत पाठवायचा. तर ही सगळी कामं ही तुम्हाला आपल्याला या डिसेंबरमध्ये आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करायच्या. त्याप्रमाणे सगळ्या सिनियर स्टाफनी विथ CHB असणारे सगळे त्याची काळजी घ्यायची, त्या पद्धतीने कामकाज पार पाडायचं. दुसरा भाग राहिला रिलेटेड टू आपला ज्युनियर कॉलेजच्या संदर्भात. ज्युनियर कॉलेजच्याही परीक्षा उद्या 16 डिसेंबर पासून संस्थेच्या ज्या सर्व परीक्षा आहेत ज्याला आपण पूर्व परीक्षा 12वीच्या म्हणतो त्या परीक्षाही आपल्याला त्या ठिकाणी संस्थेच्या वेळापत्रकाप्रमाणे त्या ठिकाणी पार पाडायच्या तर त्याचा रिझल्ट लावायचा आहे. आणि सोबतच पुन्हा बोर्डाच्या परीक्षाही येऊ घातलेल्या आहेत. मला वाटतं 24 जानेवारीपासून त्याच्या प्रॅक्टिकल परीक्षा सायन्स फॅकल्टीच्या चालू होत आहेत. 24 जानेवारी ना, 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत आणि 11 फेब्रुवारीपासून त्याची थेरी पेपर चालू.
तर या सगळ्या परीक्षेचा माहोल आता आपला इथून पुढे चालू आहे. हे करत असताना मला सगळ्याला तुम्हाला सांगायचं ज्युनियर सिनियर स्टाफला की आपला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मात्र आपण वेळेत पूर्ण करायचा आहे. कारण पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्रामध्ये आता बराचसा भाग आपला परीक्षेत जातोय. परंतु हे जात असताना कुठल्याही विद्यार्थ्याची तक्रार किंवा कुठल्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि आपले अभ्यासक्रम पर्टिक्युलरली जे 12वीचे असतील ते 10 जानेवारीपर्यंत सगळ्यांनी पूर्ण करा, 10 डिसेंबर, आणि नंतर त्याचे सराव त्या ठिकाणी घेत बसा. आणि विद्यापीठाची सुद्धा परीक्षा आपल्या जवळपास हा डिसेंबर संपून जानेवारीमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 12वीच्या परीक्षेचा व्यत्यय येतो, त्याच्यानंतर आपल्या NSSचा कॅम्प वगैरे असतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपलं नियोजन अध्यापनाचं त्या ठिकाणी करा आणि वेळेत अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी त्या ठिकाणी पूर्ण होतील याची काळजी प्रत्येकाने घ्या आणि त्या पद्धतीने नियोजन करा. आणि कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्याची अडचण होणार नाही, शैक्षणिक अडचण होणार नाही याची काळजी आपण शिक्षक, गुरुदेव, कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी पार पाडू. दुसरा भाग आहे, पहिलं म्हणजे माझे गुरुंचा अमृत महोत्सव. खरं म्हणजे सरांची इच्छाच नव्हती आणि सर कधी समारंभ प्रिय नाहीत हे मला विद्यार्थी असतानापासून मला माहिती आहे. त्यांना समारंभाची कधीच आवड नाही किंवा समारंभामध्ये कधी फारसा त्यांचा आग्रह नसतो. परंतु आता शिष्यच अशा पद्धतीने पुढे गेलेले आहेत की आता गुरुचं त्या ठिकाणी सन्मान हे शिष्याला करावं असं वाटतं, त्याची भावना असते. आणि त्याच्यामुळे सरांना मी आग्रहाचं त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. अगदी शॉर्टमध्ये 2 दिवसामध्ये हे नियोजन आपण केलं. आणि सर आज मला वाटतं खरं म्हणजे लातूरला व्यस्त होते, तरी त्यांना आग्रह केला की तुम्ही 4 वाजेपर्यंत कसले आले तिथे घ्या. आणि बरोबर 4:10 सर इथं आले आणि मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान वाटलं की आपल्या विनंतीला, आग्रहाला मान देऊन सर या ठिकाणी या महाविद्यालयात आले. त्याबद्दल सर मी सगळ्यात प्रथम आपलं आभार व्यक्त करतो आणि महाविद्यालयामध्ये आपलं या निमित्तानं स्वागतही करतो. सरांची 75 वर्ष पूर्ण झाली. 75 वर्षात पदार्पण होतंय. आता वर्षभर त्यांच्या अमृत महोत्सवाचे त्यांना जरी वाटत असलं तरी आम्ही सगळे त्यांचे शिष्य असतील किंवा जे त्यांचे प्रेमी किंवा मित्रवर्ग असेल हे सगळेजण मिळून आपण आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम वर्षभर करणार आहोत. त्याची सुरुवात पहिल्या कार्यक्रमानं या महोदयात होते सर, हे सगळ्यात अभिमानानं मला तुम्हाला सांगतो. सरांचा स्वभाव पूर्वीपासून पाहिला तर एकदम शांत, संयमी, कुणालाही कुठल्याही त्याची शैक्षणिक अडचण काय असली तर त्याच्यासोबत त्याच्या घरगुती काय अडचणी, खाजगी अडचणी काय असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये सोडवण्यामध्ये त्याचा हिरिरीने सहभाग असायचा. बऱ्याच वेळेस मी सुद्धा या महाविद्यालयात विद्यार्थी असताना सर माझे शिक्षक होते. बऱ्याच वेळेस आम्हाला शिक्षण घेत असताना घरी फारशी काही शैक्षणिक वातावरण नव्हतं. परंतु सर काय करावं, पुढे काय करावं, कशा पद्धतीने वाटचाल करावी हे सगळं मार्गदर्शन सरांनी दिलं आणि त्या मार्गदर्शनामुळेच आज या पदापर्यंत मी या ठिकाणी येऊ शकतो. असे कितीतरी विद्यार्थी सरांनी या सगळ्या उसळत पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी घडवले. त्याच्यामुळे त्यांचं आभार मानून त्या ठिकाणी काम संपणारच नाही, मी तर असं मानतो. आणि एवढं मोठं त्यांचं काम आहे. काय कुणाला म्हणजे काही दिशाच नव्हती, आम्हाला दिशाही नव्हतं. परंतु खऱ्या अर्थानं योग्य वाटेवर आणणं, योग्य दिशेला लावून त्या पद्धतीने हे अचीव करा म्हणजे तुम्हाला या पद्धतीने मिळेल. साधं मी एकदा सिनेटला उभारलो होतो, या मागच्या आपल्या विद्यापीठाच्या सिनेटला. सर म्हणलं मी नौका चालू, मी नवीनच आलो होतो या भागामध्ये, कारण 20-25 वर्ष बाहेरच होतो. आलो आणि मला म्हणले तुम्हाला इलेक्शनला उभं राहायचं. आणि ते सगळे आधी राजकीय पुढारी वगैरे म्हणल्यानंतर मी सरांच्याकडे सल्ला घेतला. सर म्हणले निर्धास्त उभारा, काही अडचण येणार नाही, सगळं गणित बघितलं मी आणि तुम्ही यशस्वी होत आहे. आणि तसंच झालं सर. मी कधी फारसं फिरलोही नाही, काही नाही. सरांनाच घेऊन 1-2 दिवस फक्त मी औरंगाबादला गेलो, काही कुठं फिरलो नाही, कोणाची फारशा काही माहिती नव्हती. परंतु पूर्वीच्या ओळखीमुळे सरांच्या लौकिकामुळे मला त्या ठिकाणी भरघोस मतं आली. सगळ्यात प्राचार्यामधून सगळ्यात 1 नंबर जास्त मतं घेऊन, म्हणजे जी मतं कोट्यापेक्षा जास्त झाली असं होऊन त्या ठिकाणी मी निवडून आलो. आणि सिनेटला निवडून आलं तर मॅनेजमेंट कौन्सिलला सुद्धा मी कधीच कुणाकडे मागणी केली नाही, काय नाही. पण सर म्हणले की सर तुमच्याकडे विचारायला येतील, आले तर नकार देऊ नका.
आणि त्या पद्धतीने विचारणा झाली, अर्ज भरला आणि फक्त मतदानाच्या अगोदरच एक दिवस मुक्कामाला गेलो, मॅनेजमेंट कौन्सिलवरती निवडून आलो. म्हणजे एकेकाने कितीतरी 25-25 वर्ष त्याच्यात घालवली राजकारणामध्ये, पण त्यांना यश मिळालं नाही. परंतु मला पहिल्याच वेळेस फक्त नियोजन आणि कल्पकता आणि त्या पद्धतीचे ज्याला आपण काय म्हणतो दूरदृष्टीपणा हा सरांच्याकडे होता आणि त्यांच्या अनुभवाच्या बोलातून आणि त्यांच्या निर्णयानुसारच त्या ठिकाणी मी लढत गेलो आणि सगळ्यामध्ये यशस्वी होतो. अगदी प्राचार्य होईपर्यंत सुद्धा मला माहित नव्हतं मी प्राचार्य होईल किंवा या संस्थेत इतक्या मोठ्या पदापर्यंत मी जाईल. परंतु सरांचं मार्गदर्शन मिळालं. मग प्राध्यापक सिलेक्शन होताना सुद्धा सरांचाच मला हातभार आहे. म्हणजे विद्यार्थी घडवताना, शिक्षक होताना, प्राध्यापक होताना, प्राचार्य होताना सुद्धा सर माझ्या कमिटीवर होते. शेवटपर्यंत मला शब्द दिला नाही, सर तुमचं कन्फर्म होतं हे नाही, काही नाही. फक्त माझा कॉन्फिडन्स होता की सर माझ्या कमिटीत आहेत, मला काही भीती नाही. मला बरेच जण म्हणायचे बघा काहीतरी धोका होईल, काहीतरी धोका होईल, पण काही नाही. अगदी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सरांनी मला समजू दिले नाही. पण ज्यावेळेस सिलेक्शनचा रिपोर्ट तयार झाला त्यावेळेस सगळेजण माझं अभिनंदन त्या लोणी काळभोरला पुण्याला करायला लागले. त्यावेळेस कळालं की माझे गुरुच माझ्या पाठीशी आहेत, त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी पेशी येणारच नाही ही खात्री मला होती. त्याच्यातून ते त्या ठिकाणी शक्य झालं. आणि प्राचार्य झाल्यानंतर मग संस्थेमध्ये लाईफ मेंबर, व्यवस्थापक मंडळ, विभाग प्रमुख हे सगळी पदं पुन्हा ऑटोमॅटिक फक्त सरांच्या विचारसरणीप्रमाणेच चालत गेल्यामुळे त्या ठिकाणी मिळत गेली. हे सगळं मला जे काही मिळालेलं आहे ते सगळं केवळ आणि केवळ दापके सरांच्यामुळे त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हे तुमच्या पुढे आज मी पहिल्यांदा विषय करतो. तेव्हा अशा या माझ्या गुरुचा सन्मान 75च्या निमित्तानं त्या ठिकाणी व्हावा. शतकोत्तर कार्यक्रम घेण्याची संधी सुद्धा मला सर मिळाली. अशा प्रकारची ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, चांगल्या आणि संकट आल्यानंतर त्या संकटावरती मात कशी करायची असते ना ते शिकावं ते खरंच आपल्या सरांच्याकडे. आयुष्यात किती संकट आले, कितीतरी त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्यातले भीतीदायक प्रसंग आले, परंतु त्याच्यातून सुद्धा सावरण्याची जी धमक असते ना, दुसऱ्यानं धीर देणं वेगळं, पण स्वतः धीर घेऊन धरून धाडस दाखवून त्या ठिकाणी त्या संकटाला सामोरं जाणं, त्याच्यावरती मात करणं, ही जी काही कला आहे ना ती खरी कला आहे. ते दाखवे सरांची. तुम्हाला वाटतंय सर आज एवढे मोठे आहेत किंवा सह्याद्रीचा एवढा ग्रुप मोठा केला, हे केलाय, परंतु त्याच्या पाठीमागची त्यागाची भावना ही तुम्हाला माहिती नाहीये. आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी कधीही स्वतःच्या वाहनाने प्रवास केला नाही. तुम्हाला मी अनुभवाचं बोलू शकतो. सर 1-2 मिनिटं तुमच्यासाठी घेतो. कारण सरांनी विद्यापीठामध्ये अनेक अधिकार मंडळावरती काम करत असताना, संस्थेच्या अधिकार मंडळावरती काम करत असताना, मध्येच पुन्हा त्या ठिकाणी बोर्डाची जबाबदारी आपल्यावरती होती. 12वी बोर्डाच्या त्या कमिटीवरती सर होत्या पुण्याला. आणि ह्या 3 ठिकाणचा पसारा सांभाळून त्या ठिकाणी ह्या महाविद्यालयाचा, हे मोठं महाविद्यालय त्या ठिकाणी सांभाळणं एवढं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मी आज ते अनुभवतोय. पण तो हा सगळा पसारा, आणि सर म्हणे सर तुम्ही ह्या सगळ्या फिरण्यातून तुम्ही कॉलेज कसं काय लक्ष देतात, कसं काय चालू. माझं कॉलेज म्हणजे माझं मोबाईल कॉलेज आहे. म्हणजे जे काही निर्णय असतील ते माझ्या मोबाईलवरती असतात आणि त्या ठिकाणचे माझे सहकारी सगळे त्या पद्धतीने करा. आणि हा सगळा जो काही कोल्हापूर, औरंगाबाद, पुण्याचा प्रवास आला सगळा तो बसनं करत होते सर. कधीही त्यांनी स्वतःची गाडी केली नाही. कधी आम्ही स्वतःच्या गाडीतून नाही म्हणले माझं पास आहे म्हणायची इष्टीन जायचं. आता सुद्धा त्यांना कधी कधी असत विचारलं सर तुम्हाला झोप कशी लागते, काही नाही, मला थोडा धडधड आवाज आली आणि हल्ला क्वाट फिट हल्ला की मला झोप लागते. का ती एसटी सवय झालेली आहे झोपायची. इतक्या पद्धतीची इतकी सवय. आणि हे कौतुक मी करतो असं नाही सर, प्राचार्य अभिकुमार साहेबांनी सुद्धा एकदा चर्चा करताना हे कौतुक केलेलं. एकमेव पदाधिकारी की ज्यांनी फक्त एसटीच्या बिलावरती संस्थेचा कारभार चालवला. आम्ही जातो अजूनही, आम्ही आठवड्याला महिन्याला जातो, पण स्वतःच्या गाडीनं वगैरे जातो. आम्ही काही किलोमीटर प्रमाण लावत नाही. पिंगळे सरच आमचं फक्त डिझेलचं. आज 100 रुपये संस्थेचा पत्ता. ते कुठंतरी एका ठिकाणी चहा प्यायला थांबलं तरी पुरवले. तर हे सगळं सांगायचं म्हणजे इतक्या काटकसरीनं त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि त्याच्यातून मग हे उभं राहिलं.
उगाच उभा राहिलेला नाही आहे. त्याच्या पाठीमागे ही त्यागाची भावना जी आहे सरांची ही फार वाखाणण्याजोगी आहे. आणि हा आदर्श समोर जो ठेवून आपण करत गेलो ना, मलाही सर बरेच जण म्हणतात तुमच्या दोघांचा पगार तुम्हाला एवढा आहे, तुम्ही असं का राहताय. मी म्हटलं बाबा आमच्या पुढे आदर्श आहे तो दाखवे साहेबांचा आहे. रोज शिरापुरी खाऊन जगण्यापेक्षा शिळी भाकरी खाऊन जगलं तरी सुद्धा चालू शकतं, हा आदर्श आम्हाला सरांनी घालून दिलेला आहे. आणि त्या पावलावरती त्या वाटेनेच आम्ही जातो. त्याच्यामुळं सरांचं आयुष्य जर बघितलं तर फार आदर्शवत असा आदर्श आहे. प्रत्येकाने त्याचा अवलंब केला तर तो कधीही आयुष्यात अपयशी ठरणार नाही असं माझी खात्री आहे. अशा प्रकारचे सर आज 75मध्ये त्या ठिकाणी पदार्पण करतायत आणि 75 ते पूर्ण होईलच. आणि पुन्हा मी आज माझा जो काही मानस व्यक्त केला की 100वी शतकोत्तर कार्यक्रम आपला करण्याची संधी आमच्यासारख्या पांभराला त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारची ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. आणि सर आपल्याला या अमृत वर्षाच्या या महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आपल्याला मनस्वी त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. कुठल्याही प्रकारची अडचण आली तरी हे महाविद्यालय तुमच्या मदतीला धावून येणार आहे याची तुम्हाला मी शब्द आज या ठिकाणी देतोय. आणि त्या पद्धतीनं तुम्ही दीर्घायुष्य व्हा, आयुष्य तुमचं चांगलं राहू द्या. तुमचा आदर्श आणि तुमचा उपदेश आम्हाला कायम ते इथून पुढच्या कालामध्ये सुद्धा मिळू देईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याप्रमाणे सर हे दीर्घायुष्य होतील अशा प्रकारची मी खात्री त्या ठिकाणी बाळगतो. कारण त्याच्या पाठीमागं आई जगदंबेची शक्ती आहे, ताकद आहे. तर सरांनी संस्थेची स्थापना त्यांच्या एका खाजगी संस्थेची केली, त्याला संस्थेला सुद्धा नाव देताना कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ नाव दिलेलं आहे. तिथं सुद्धा त्यांना कुठलंही नाव देता आलं असतं किंवा कुठल्या तरी उद्योगपतीकडे काहीतरी मदत आर्थिक देणगी घेऊन वगैरे काही करता आलं असतं नाही. जिथं आपलं रक्त सांडलेलं आहे, ज्या मातीमध्ये आपण त्या ठिकाणी आजपर्यंत आयुष्य घालवलेलं आहे, त्या मातीचं ऋण फेडण्याची जी काही भावना असते ना, ती भावना सरांनी जागृत त्या ठिकाणी जागी ठेवली. आणि आई जगदंबेचं नाव देऊन त्या संस्थेची उभारणी केली. त्या जगदंबेच्या चरणी आपण सगळेजण प्रार्थना करूया की सरांना दीर्घायुष्य त्या ठिकाणी लाभो आणि शतकोत्तर कार्यक्रम याच महाविद्यालयामध्ये करण्याची संधी प्राप्त हो अशा प्रकारचा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि दुसरे आमचे मित्र स्नेही आज उद्या सेवानिवृत्त सेवा आपल्या नियत वयोमानानुसार होत आहेत. ते प्राध्यापक बंडेवर सरांचा आणि माझा संबंध म्हणजे मी इथं यायला आणि सर पण इथं त्याच वेळेस समायोजनातून येण्यात गाठ पडली. मला वाटतं मी 2017ला इथं आलो, सर 18ला इथं हजर झाले. तुम्ही 18ला हे माझी रिटायरमेंटची डेट मला माहिती नसेल पण त्याला वाट बघूनच आहे. सर 2018ला इथं सरप्लस मधून आले आणि आल्यानंतर मी सुद्धा नौका होतो. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट संस्थेत जा पहिलं आणि संस्थेत जाऊन तिथलं तुम्ही पदाधिकाऱ्याशी चर्चा करा. संस्था आमची कशी आहे हे तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला खात्री वाटली आणि इथं काम करायचंच असतं त्या पद्धतीनं तयारी जर तुमची असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही मग निर्णय घ्या आणि मग परत मागे राहिले होण्यासाठी घ्या. त्याप्रमाणे मला वाटतं सर सुरुवातीला कोल्हापूरला जाऊन आले, बघून आले. कारण ही संस्था सर तुम्हाला सांगायचं म्हणजे फार छोटी संस्था नाही आहे. ही संस्था महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 410 शाखा चालवणारी शिक्षण संस्था आहे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. आणि या संस्थेची उभारणी किंवा स्थापना सुद्धा एकाच हाडाच्या शिक्षकाने केलेली आहे. ते काही उद्योगपती किंवा कुठले राजकीय पुढारी नव्हते. एक शाळेचा सर्वसामान्य शिक्षक ज्यांनी दुसऱ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला कामकाज काय काळ केलं आणि कर्मवीर अण्णावाने हेंडून एवढं जर शिक्षण प्रसाराचं काम की ज्याला शिक्षणाचा गंध नाही आहे असा माणूस बहुजनाची मुलं शिकवण्यासाठी एवढा धडपडतोय, तर आपण का त्याच्या बरोबरीने करू हे मनाशी ठरवून
1954ला बापूजी या संस्थेची स्थापना केली. त्यावेळेस बापूजी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते आणि 54ला शिक्षण संस्था स्थापन करून मग 55ला पहिलं 4 हायस्कूल सुरू केली आणि त्या संस्थेचा 4 हायस्कूलचा शिक्षण संस्थेचा विस्तार वाढत वाढत 1955 ते 2024 पर्यंत आज अखेरचा जर आलेख बघितलं तर आज या संस्थेच्या 410 शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या एका जिल्ह्यामध्ये उरलेल्या त्याच्यातलं हे एक केंद्र आहे. अशा या संस्थेमध्ये तुम्हाला काम करायचं मला तर जाऊन बघून या आणि ते बघून आले बघितलं सगळ्यांना पहिल्यांदा त्यांना ते बापूजीचं ध्येय बापूजीचा विचार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय त्यांना फार आवडलं आणि मला संधी मिळते की बापूजीच्या संस्थेत काम करण्याची या निमित्तानं नेमणुकीनं नाही मिळाली तरी समायोजनातून मिळते या भावनेतून त्या ठिकाणी मग ते हजर झाले आणि दुर्दैव असे की आमचा कोरोनाचा काळ आला 2 वर्ष त्याच्यात त्यांना फारसं काही आपलं त्या ठिकाणी त्यांना चुरून दाखवता आली नाही. ऑनलाईन पद्धतीनं झालं आणि नंतर पुन्हा त्या ठिकाणी कोरोनानंतर कॉलेजेस सुरू झाले तर मग आमचा दणका की सर ही टायमिंग पाळलं पाहिजे या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे इथे तुम्हाला सुट्टी नाही तेवढे वेळ तुम्हाला द्यावाच लागतो येते हे सगळं बघितलं आणि बाकीचं मला वाटतं काय सहकार्याकडनं काय झालं का ऑफिसमधून काय त्यांना ट्रीटमेंट मिळाली सर VRS घ्यायच्या तयारी लागले म्हणजे 121 दिवशी त्यांनी अर्जही केला. मी म्हणलं एकदा विचार करा सर परत एकदा केला विचार हो नाही सर मला घ्यायचीच म्हणले मला माझा व्यवसाय सांभाळून हे करणं शक्यच होणार नाही अडचणीचं होतंय आणि इथं तेवढं टायमिंग देणं आणि त्या पद्धतीनं कामकाज करणं मला शक्य नाही. ठीक आहे तुमची सगळी तयारी झाली का घरात विचारले का सगळं तर झालं म्हणलं मग अर्ज त्याचा फॉरवर्ड केला. मॅनेजमेंटमध्ये तो ठराव त्या मिटिंगला मी होतो मेंबर असल्यामुळं तिथं तो ठराव मी करून दिला आणि ठराव आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना म्हणलं सर परत एकदा विचारता मी मॅनेजमेंटवरती असल्यामुळे अजूनही तुमचा ठराव मी बदलू शकतो कॅन्सल करू शकतो विचार करा. त्यांनी मग खऱ्या अर्थानं मला त्यांची खंत व्यक्त करून दाखवली की सर मला दुपारच्या वेळेस व्यवसायामुळे त्या ठिकाणी थांबता येत नाही. ठीक आहे तुमच्यासाठी मी सकाळ शिफ्ट करतो कारण आमचं ज्युनियर कॉलेजचं शिफ्टिंगचं चालूच होतं आर्ट्स कॉमर्स दुपारी सायन्स सकाळी घेतो तुम्हाला सायन्स वरून घेतो त्याप्रमाणे शिफ्ट करून दिल्यावर म्हणले ठीक आहे सर माझी काय अडचण नाही आणि त्या पद्धतीनं खरं म्हणजे तुमचं MCVC सकाळी येण्याचं कारण हे आहे आज तुम्हाला सांगतो पण हे सगळे गुपित असतात हे सगळं काय कॉम्पिटिशन सांगायचं परंतु आज व्यक्त करतो मी परंतु ही सुरुवात खरी आपली त्याच्यापासून झाली आणि आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा एक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आपल्याला ते करावं लागलं आणि त्याच्यामुळे सरांनी मग पुन्हा निर्णय घेतला सर तुम्ही म्हणताय तुमचं हे तर म्हणले मी माझी VRS परत घेतो मला अर्ज करायचा अर्ज केला संस्थेत दुसऱ्या मिटिंगला संस्था आमची म्हणजे एकदा ठराव झाला पुन्हा नाही होत ते माणूस जातो म्हणलं त्याची 3 वर्षाची सर्व्हिस आहे अजून म्हणलं त्याचं आणि त्याची सेवेची आपल्याला गरज आहे आणि दुसरं आणखी एक दुखणं यांचं MCVCच होतं की माणूस रिटायर झाला किंवा तिथं काही कमी गेले विषयच बंद झाला मग हे संस्थेला आमच्या पटलं विषय बंद केला तर ती काही चांगली गोष्ट नाही मग त्या बेस खाली कुठून तरी कुठून त्यांना मला ठेवायचं होतं आणि ते यशस्वी झालं सरांचा ठराव परत पुन्हा करून घेतला आणि सर 3 वर्ष पुन्हा सलग राहिले आणि ते उद्या 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होतात हे मलाही माहिती नव्हतं मागच्या 2 महिन्याखाली त्यांनी तो प्रस्ताव रिटायरमेंटचा याचा केला परंतु आमच्याकडं आमचा जो काही प्रोसिजर आहे आणि जी सिस्टीम आहे ती आमच्या NOC सगळ्या पाहिजे NOC नंतर आमची जी काही सिस्टीम आहे जातानाची ती सिस्टीम पूर्ण केली पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळे ते राहिलं आणि त्यांनीही कधी मला पुन्हा विचारलं आणि मध्यंतरी आमचे रजिस्ट्रार रिटायर झाले न्याय आलं ह्याच्यात त्याच्यात ते राहिलं गेलं आणि मागच्या 8 दिवसाखाली आलं सर माझी 30 तारखेला रिटायरमेंट आहे माझं पेन्शन पेपर अहो म्हणलं अजूनपर्यंत का ठेवलं काय केलं नाही म्हणलं दिलंच नाही माझ्याकडे आलं का मग पहिलं मी तोपर्यंत आमच्या अकाउंटंट गेले होते गावाला ते यायला 3 दिवस लागले आल्यानंतर मग त्यांना म्हणलं पहिलं उद्याच्या उद्या 1 दिवस पूर्ण फॉर्म फक्त बंडेवर सर त्या पद्धतीने त्यांचा प्रस्ताव सगळा तयार केला
मला वाटतं तो काल का परवा सबमिटही झाला आणि मला ऑफिसमधनं माहिती मिळाली की तिथूनही सह्या होऊन तो तुमचा वर गेला. तिकडे तुमची लिंक चांगली आहे. तर त्या पद्धतीनं त्याची सेवानिवृत्तीची जी पूर्तता ती सगळी पूर्ण करून दिलेली आहे. आणि कालच त्यांनी आपण जे आवाहन केलं होतं की जाताना की बाबा तुम्ही काही कुणाला जसं त्या ऑफिसला देता हे करता आमच्या ऑफिसला द्यायचं नाही, कुणाला द्यायचं नाही, काही नाही. आमचं जो काही प्रोटोकॉल आहे की जाताना त्या गुरुदेव कार्यकर्त्यांना त्या संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी त्या शाखेला उपयोगी पडेल अशी वस्तू द्यायची. मग आमच्याकडे टार्गेट चालू आहे सध्या त्या हॉलमध्ये. सर तो खालचा जिम्नॅशियम हॉल आहे तिथं त्याला आपण मल्टीपर्पज हॉल करतो आणि त्याच्यासाठी तिथं जवळपास 1000 इंटॅक्ट कॅपॅसिटी प्रेक्षकाची बसण्याची आहे. तर त्या खुर्च्याचं टार्गेट आम्ही चालू केलेलं आहे. आणि आतापर्यंत जे रिटायर झालेले होणारे आहेत ज्यांचा डिफरन्स आलेला आहे, जो नवीन नेमणुकीने आमचा चव्हाणसारखा आला आहे, जे काही शिक्षक आमचे शिक्षण सेवकातून रेग्युलर सेवेत आलेले आहेत, ह्या सगळ्यांना आम्ही दणकाच लावतो आणि त्याला प्रतिसादी. पण एक गोष्ट आहे सर, या संस्थेच्या वतीनं आम्ही आवाहन केलं की बिचारे कमी जास्त करतील थोडंसं की सर एवढी ताकद नाही, एवढं जे काय द्यायचं ते पण तू देणार. आणि त्या पद्धतीनं सरांनी कालच आम्ही मागणी केली होती, मोठा व्यावसायिक आहे, दुकानदार आहे, हे आहे म्हटल्यानंतर 1001 खुर्च्या देतील सगळे. ते न करता मी म्हणलं मग सर 100 खुर्च्या तर बघा काय होते का देते. माझ्याकडे कर म्हणून गेले आणि त्या ऑफिसमध्ये काहीतरी 21 खुर्च्याचे पैसे दिले. मी म्हणलो पुन्हा मला ऑफिसकडे काढायला सर त्यांनी 21 खुर्च्या दिल्या. अरे म्हणलं आपला शिपाई सुद्धा 21 देतो हे असं बरोबर नाही म्हणलं. कारण की पुढे पायंडा पडतो सर. म्हणून तुम्हाला आग्रहानं पुन्हा विनंती केली सर किमान 50 तरी करा. त्यांनी मान्य केलं. काल 50 खुर्च्या त्यांच्या आल्या सुद्धा, आज पावती सुद्धा आली. त्याच्यामुळे संस्थेच्या वतीने सरांचं दोघांचंही मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो. आणि त्या पद्धतीनं जाताना काहीतरी द्यायचं, कारण संस्थेत आमच्या असं येताना काही आम्ही घेत नाही. पुन्हा जोपर्यंत काम करायचं तोपर्यंत काही नाही. कुणाचं 12 वर्षाचं असेल, 14 वर्षाचं, 24 वर्षाचं असेल, ती पदोन्नती आहे ना भानगड काही. आमच्याकडे कॅस आहे, सिनियरला असिस्टंट मधून असोसिएट मधून प्रोफेसर होता, काहीही आम्ही त्या ठिकाणी घेतलं. फक्त जाताना मात्र काहीतरी देऊन जायचं. त्या पद्धतीनं आज जवळपास या मॉडेलमध्ये सर सांगायला हरकत नाही, डोनेटेड असे जे काही वस्तू झाले त्याची परवाच आम्ही टोटल काढली, जवळ 15 का 15.5 लाखापर्यंतच्या वस्तू या मॉडेलला या रूपाने त्या ठिकाणी मिळाल्या. त्याच्यामध्ये AC असेल, तुमचे हे काय LCD प्रोजेक्टर आहेत, त्याच्यानंतर माईक सिस्टीम एकाने दिलेली 56,000. सर हा निर्णय तुमच्या लोकल स्तरावर आहे का संस्था? नाही, आमचा निर्णय आहे. मी ज्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी काम केलंय, पुण्यात असू दे, तुळजापूर इथं, मी तो एक प्रोटोकॉल ठेवलेला. आणि याच्यामध्ये फक्त स्टाफला नाही सर, मी स्वतः करून हे जे मेन गेट आलं ना तुम्ही आता येताना, ते जवळपास 5.5 लाख रुपये किमतीचं गेट मी स्वतः उभं केलेलं आहे. मी अगोदर करायचं आणि मग बाकीच्याला सांगायचं. त्या पद्धतीनं हा उपक्रम चालू आहे. आणि काय होतं याच्यामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं तयार होतं. आज या महाविद्यालयामध्ये मेसची फॅसिलिटी आहे, कॅन्टीनची फॅसिलिटी आहे, तिथलं सगळं फर्निचर, महिला टीचर्सनी सगळ्या त्या टेबल आणि खुर्च्या आहेत मेसमधल्या, जवळजवळ 40 टेबल आणि 80 का 120 खुर्च्या काहीतरी ह्या सगळ्या महिला प्राध्यापिकांनी त्यावेळेस वर्गणी करून दिली. लेडीज रूममध्ये सगळ्या खुर्च्या महिलांनी दिली. लायब्ररीमध्ये मला वाटतं किती आहे, कुठे आहेत, गोलवाल गेले का, कसे सटकतात कुठं काय कळत, एकच दरवाजा असतात. तर रिडिंग रूमला जवळपास 150 खुर्च्या या पद्धतीनं जमा झाल्या. म्हणजे आणि आत्ता तिथं टार्गेट आमचे 1000 खुर्च्याचं आहे, जवळ 500-550 खुर्च्या आज झालेल्या आहेत. आणि मला खात्री आहे मी रिटायर होईपर्यंत 1000 आज बऱ्याच जणांची डिफरन्स आहे. आणि आता सगळ्याला एक वाटतं की आम्ही रेग्युलर आमचा उपयोग झाला तरी आयुष्यात आपल्याला पुस्तकाचं मूल्य त्या ठिकाणी मिळाल्याचं समाधान मिळतं. तर अशी पुस्तकं डोनेट करून घेणं वगैरे या पद्धतीने आपण हे करतोय आणि त्याला प्रतिसाद सगळा स्टाफ देतोय. आणि सरांनी सुद्धा त्या पद्धतीने दिलं.
6 वर्ष त्यांनी कुठल्याही विद्यार्थ्याची तक्रार येऊ दिली नाही. फार व्यवस्थितपणे वर्ग चालू ठेवले. यावर्षी मला वाटतं ते रिटायर होणार होते म्हणून की काय त्यांनी ऍडमिशनच सुरुवातीच्या काळात काय केले नव्हते ना. खरं आहे ना. नाही करू का करा नाही अगोदर केलेच नव्हते ते. मी म्हणलं असं नाही चालणार. तुम्ही जरी रिटायर व्हायला तर पुढचा जो येणार आहे त्याच्यासाठीची वाट चालू ठेवा. जरी त्या ठिकाणी तो नियम कायद्याने याचा असला की बाबा रिटायर झाला की ते पद जाऊ देत, परंतु ते पद कसं टिकवायचं ते आम्ही बघतो. संस्थेतून त्याच ह्याचा जर का सिनियर कोण रेग्युलर प्राध्यापक असेल तर त्याला बदलीनं आपल्याला घेता येतं, परंतु तो वर्ग बंद करणे आपल्याला बरोबर. आणि मग सरांना आदेश गेला आणि त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा संख्या वाढवली. मला वाटतं की ती 20 काय तर झाली ना ना. त्यांना जेवढी पाहिजे होती त्याचं प्रत्येकासाठी तेवढी त्यांनी केली. तर ती म्हणजे खंड पडू द्यायचं नाही. म्हणजे आदेशाचं पालन करणं, त्या पद्धतीने कामकाज करणं. आणि आज मी तिला तुम्हाला माहिती की नाही लवे सर मला माहिती नाही, परंतु त्यांनी रिटायर होणार म्हणलं तर सगळा अभ्यासक्रम त्यांनी मार्चपर्यंत पूर्ण केला. त्यांना परवाच म्हटलं की तुम्ही चाललाय परंतु तुमची नंतरची अडचण निर्माण होणे, विद्यार्थ्याची गैरसोय करू नका. विद्यार्थी आपलं दैवत आहे, त्याच्यामुळे त्याची हेळसांड होणं शैक्षणिक हे आपल्याला परवडणार नाही, ते आपल्या हिताच नाही. तर त्या पद्धतीने त्यांनी जादा तास देऊन वेळ देऊन त्या ठिकाणी सगळा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला. आणि ही जबाबदारी खरं म्हणजे हे तत्वज्ञान हे बापूजींचं आहे. सर बापूजींचं एक आम्हाला सगळ्या गुरुजनांना गुरुदेव बापूजीने आम्हाला सगळ्या शिक्षकांना सुद्धा एक शब्द दिले, गुरुदेव कार्यकर्ता. गुरुदेव कार्यकर्ता याचा अर्थ तो प्राचार्य आहे का, प्राध्यापक आहे का, शिक्षक आहे का, मुख्याध्यापक आहे का, क्लार्क आहे का, शिपाई आहे काय बघायचं नाही. तो संस्थेचा गुरुदेव कार्यकर्ता आहे. म्हणजे शिपाई तो प्राचार्य, परत सगळे एका संबोधनात बापूजीने त्या ठिकाणी संबोधलेले गुरुदेव कार्यकर्ता. आणि आम्हाला सगळ्यांना शिकवण दिलेली बापूजीने सत्यशील प्रामाणिकता त्याग किंवा प्रवृत्ती साळ. जे काय असे सत्य जे आपलं त्या ठिकाणी नैतिकता आहे ती सांभाळायची, शील सांभाळायची. जे काही काम करेल ते निष्ठेने करेल, प्रामाणिकतेने करेल. आणि हे करत असताना मला झळ जरी बसली तरी मी सहन करेल, भोगेल अशी त्यागी भावना त्यागी वृत्ती ठेवली. आणि जिथं त्या ठिकाणी कुठंतरी छेडछाड होतीये, पिळवणूक होतीये समाजातली, तिथं मात्र पेटून उठणार आणि ती पिळवणूक थांबवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार. ही विचारसरणी बापूजीने आम्हाला दिली आणि त्या विचारसरणीतून आम्ही सगळेजण गुरुदेव कार्यकर्ते काम करतो. म्हणून या संस्थेतून बाहेर पडणारा, संस्थेतून म्हणजे फक्त या मागल्यातून नाही, संस्थेच्या कुठल्याही सांस्कृतिक केंद्रातून बाहेर पडलेला विद्यार्थी हा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे हे लगेचच समाजाला ओळख येतो. काय शिकवण, संस्काराची शिकवण नाहीच आहे सर. ज्ञानाचे धडे देतो आपण, विज्ञानाचे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल कामकाज करतो. संस्काराचे धडे नाहीत, प्रकरण नाही, वर्ग नाही, काही नाही, शिक्षक नाही. त्याला फक्त ते आचरणातून, वागण्यातून, बोलण्यातून विद्यार्थ्यांच्याकडून आम्ही ते करतो. आज कुठलाही विद्यार्थी आमचा गेला, मगा सुद्धा बघितलं सर सर नाही म्हणत होते तर सत्कार केला मी त्याच्या पाया पडलो. ही शिकवण बापूजींची, ह्या संस्कार बापूजींचा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आचरणात आणतो. त्याच्यामुळे आमचा विद्यार्थी या संस्थेचा कुठलाही तुम्हाला पाहिजे तर तो वेगळे पण त्याचं तुम्हाला जाणवतो. असे विद्यार्थी घडवण्याचं काम या संस्थेतून त्या ठिकाणी केलं जातं आणि आम्ही खरे नशिबान मानतो सर सगळे. आम्ही तर जास्तच, कारण मी याच संस्थेचा विद्यार्थी, या संस्थेचा अध्यापक आणि या संस्थेचा प्रशासक आहे. त्याच्यामुळं एक समाधान बापूजीच्या संस्थेत काम केल्याचं जे असतं ते सगळं समाधान आम्हाला सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे. अशा या संस्थेतून गुरुदेव कार्यकर्ता म्हणून सर आज आपण सेवानिवृत्त होत आहात, तेव्हा सेवानिवृत्तीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि आजपर्यंत जो वेळ तुम्ही आम्हाला संस्थेला या महाविद्यालयाला दिला तेवढाच वेळ आता तुमच्या पत्नीला आणि तुमच्या परिवाराला तुम्ही द्या आणि परिवारामध्ये सुखी समाधानी त्या ठिकाणी आपण राहा अशा प्रकारची आई जगदंबेची प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांनाच बराच वेळ लाभलेल्या जीवनामध्ये सगळ्यांनाच या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.